नमस्कार, मी संकेत आवटे. प्रत्येकाला आपलं स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे. कोणाला 1 कोटी हवेत, कोणाला 2 कोटी हवेत, कोणाला 10 कोटी, तर कोणाची भूक खूपच मोठी म्हणजे 100 कोटी, 1000 कोटी हवे आहेत. बट हे गोल आपण कसं अचीव्ह करू शकतो? इझिली आपली जी रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्ण करू शकतो. एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या. बऱ्याच मिडल क्लास फॅमिलीजमध्ये किंवा गरीब लोकांमध्ये प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे? पिढ्यानिपिढ्या फायनान्शियल प्लॅनिंगचा प्रकारच माहिती नाहीये. थोडं ऑब्झर्व करा. मी म्हणतोय म्हणून नव्हे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला कळेल की जे लोक आत्ता सुद्धा खानदानी श्रीमंत आहेत किंवा त्यांची वेल्थ वाढतच चालली आहे, त्यांची दुसरी, तिसरी, चौथी पिढी मागची, त्यांनी सुद्धा प्रॉपर प्लॅनिंग केलेलं होतं. फक्त ॲसेट क्लास वेगवेगळे असतात. म्हणजे कदाचित त्यांनी त्यावेळी गुंतवणूक एफडी मध्ये जास्त केली असेल किंवा जमिनी जास्त घेऊन ठेवल्या असतील किंवा कमर्शियल प्रॉपर्टीज बाय केल्या असतील. काही लोकांनी तर शेअर मार्केटमध्ये सुद्धा त्यावेळी गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे आता अशा अनेक लोकांना मी भेटतोय, कारण लाखो क्लायंट बेस रिचमीचा ऑलरेडी झालेला आहे. त्याबद्दल तुमचे आभार आणि आमच्या टीमचे पण आभार, कारण एवढी मेहनत घेऊन आम्ही एवढ्या साऱ्या लोकांना मॅनेज करतोय. सो आता जर तुम्ही बघितलात ना, तर ते लोक मला भेटायला येतात की सर, पेपर फॉर्ममध्ये माझ्या आजोबांनी शेअर घेतले होते, माझ्या वडिलांनी शेअर घेतले होते, हे 1000 शेअर आहेत, पण आता त्याची व्हॅल्यू एवढी झाली. म्हणजे तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे चांगला अवेअरनेस होता. मग आता आपण काय विचार करतो? अरे यार, आमच्या पण वडिलांनी, आजोबांनी, पंजोबांनी हे केलं असतं तर बरं झालं असतं. ही सेम गोष्ट तुमची ही मुलं, तुमचेही नातू वगैरे म्हणण्यापेक्षा आत्ताच आपण कामाला लागलेलं कधीही चांगलं. मग याचा अर्थ कमाई करायची आणि पुढच्या पिढीसाठी सोडून जायचं, हे मला बिलकुल पटत नाही. नक्कीच कमाई करायची, त्यांना पण तेवढं कॅपेबल बनवायचं, त्यांनाही छोटी अमाऊंट आपण द्यायची, पण मेजर अमाऊंट स्वतःवर स्पेंड करणं गरजेचं आहे साहेब. मी असा ॲडवायझर बिलकुल नाही आहे जो नेहमी लोकांना सांगतो गुंतवणूक करा, गुंतवणूक करा, पैसे काढूच नका. नको, हा सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. जर मी पैसे इन्व्हेस्ट करतोय, जर मी पैसे गुंतवणूक करतोय, याचा अर्थ त्या पैशाचा उपयोग माझ्यासाठी तेवढाच झाला पाहिजे आणि सगळ्यात जास्त अधिकार, हक्क माझाच त्या पैशावर आहे, ना की माझ्या पुढच्या पिढ्यांचा. मी त्यांना बिलकुल सक्षम बनवणार, पण मॅक्सिमम मी माझ्यावर पहिला फोकस करणार आणि उर्वरित जी काही अमाऊंट आहे ती त्यांचीच आहे आणि आम्ही त्यांना कॅपेबल बनवणार की ते स्वतःसाठी अजून चांगली वेल्थ बनवतील. मूळ मुद्द्यावर येऊयात. वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा इंटरेस्ट असू शकतो, वेगवेगळ्या लोकांची कमाई वेगवेगळी असू शकते. जसं मी तुम्हाला म्हटलं की एखादा व्यक्ती विचार करतोय मला 1 कोटी पाहिजेत, बस. एखादा व्यक्ती विचार करतोय मला 10 कोटी हवेत. प्रत्येक व्यक्तीचा विचार वेगवेगळा असतो. मी आता एक काम करणार आहे, तुम्हाला डायरेक्ट आता स्क्रीनवर घेऊन जातोय. एखाद्या व्यक्तीचा विचार असेल, मी 10,000 आता मंथली कमवतोय आणि जर माझ्याकडे मिनिमम एक 50 लाख असतील, आय एम मोर दॅन हॅपी. जर माझ्याकडे 1 कोटी असतील, मी खूपच जास्त खुश असेन, आनंदी असेन. एखादा व्यक्ती 50,000 महिन्याला कमवतोय, तो म्हणेल माझ्याकडे 1.5-2 कोटी झाले ना, लाईफ झिंगाला आला. हा विचार असू शकतो ना? बिलकुल. सो एक सिंपल कॅल्क्युलेटर मी तुमच्यासाठी बनवलंय. समजा एखाद्या व्यक्तीचा इन्कम आपण पकडून चालू, ॲव्हरेज एक 25,000 रुपये प्रत्येक व्यक्ती कमवतो. मग आता एकट्याचीच सॅलरी तेवढी असायला पाहिजे असं बिलकुल नाहीये. तुमची काही कमाई असेल, तुमचं शेत असेल, एखादा छोटासा व्यापार असेल, तुमची पत्नी जॉब करत असेल, तुमचे आई वडील जॉब करत असतील, त्यांच्याकडून 4 पैसे येत असतील. ओव्हरऑल कुटुंबात समजा मिनिमम 25,000 येतात. तुम्ही म्हणाल साहेब फक्त 25 होय, आमचे तर जास्त होतात. बिलकुल होत असणार. मी पर्सन टू पर्सन हे पकडतोय. म्हणजे 2-3 एक्झाम्पल बघू. बरेच लोक कमेंट करतात सर तुम्ही एकदम छोटी अमाऊंट सांगताय, काही लोक म्हणतात की सर खूप मोठी अमाऊंट सांगताय. सो मी 3-4 वेगवेगळे एक्झाम्पल तुम्हाला आता दाखवणार आहे. सो 25,000 रुपये जर माझा इन्कम असेल, 12 महिन्यांनी जर मी याला मल्टिप्लाय केलं तर ओव्हरऑल मी 3 लाख रुपये कमवतोय एका वर्षाचे. बट पुढं याला मला मल्टिप्लाय करायचंय. का मल्टिप्लाय करायचंय, कशासाठी, हे मी पुढे हळूहळू तुम्हाला सांगत जाईन. समजा मी याला 50 न मल्टिप्लाय केलं. हा फॉर्म्युला मी तुम्हाला का सांगतोय, तर तुमचा जो इन्कम असेल तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करू शकता, ज्याचा 30,000, 60,000, 1 लाख, 5 लाख महिन्याला जो काही तुमचा इन्कम असेल त्याप्रमाणे तुम्ही कॅल्क्युलेट करा. जर मी याला 50 न मल्टिप्लाय केलं तर 1.5 कोटी असं याचं उत्तर येतं. माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याकडे 1.5 कोटी रुपये जेव्हा तुम्ही प्लॅन करताय रिटायरमेंटचा येणाऱ्या 15-1 वर्षांमध्ये हे असायला पाहिजे. आता काही लोक म्हणतील की सर माझ्याकडे तेवढा वेळ नाही, रिटायरमेंटला फक्त 10 वर्ष राहिलेत, मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट थोडीशी वाढवायला पाहिजे. काही लोक म्हणतील सर खूप वेळ आहे, मी 30 वर्षानंतर रिटायर्ड होणार आहे. काही प्रॉब्लेम नाही, बिनधास्त 30 वर्षांनी होऊ शकता. पण माझ्या मताप्रमाणे जी ही व्हॅल्यू येते ती 10 ते 15 वर्षाच्या आत बनणं प्रचंड गरजेचं आहे. मग रिटायर तुम्ही कितीही वेळाने व्हा, ते अमाऊंट अजून वाढत जाऊ दे, युटिलाइज करू शकता. असं कुठेही लिहिलेलं नाही जर मी जॉब करतोय, मला सॅलरी आहे 25,000 आणि मी 5 लाख रुपये माझ्या एन्जॉयमेंटसाठी खर्च करायचा नाही, असं कुठे लिहिलंय का? बिलकुल नाही.
मग तुम्ही म्हणाल 5 लाख कसे माझ्याकडे येतील सॅलरी 25,000 असताना? येऊ शकतात ना. जर मी अनेक वर्ष इन्व्हेस्ट करत गेलोय, एक अमाऊंट मोठी बनवली, कॉर्पस बनवलाय आणि इन्कम 25,000 आहे, एवढी वर्ष मी मेहनत करतोय, तर त्याला युटिलाइज पण करायला पाहिजे ना, त्यातून पैसे काढायला पाहिजेत, एसडब्ल्यूपी लावायला पाहिजे. अनेक प्रकार आहेत, पुढे हळूहळू 1 बाय 1 सांगत जातोय. जर समजा मी मंथली एसडब्ल्यूपी लावायची ठरवली या 1.5 कोटी रुपयांना, तर मी इझिली काढू शकतो 1 लाख रुपये. आहे ना इंटरेस्टिंग गोष्ट? कारण आता तुम्ही बघा 25,000 रुपये कमवताय, या 25,000ची गुंतवणूक करत आपण जसं जसं पुढे जाऊन महागाई पण वाढणार आहे ना, कदाचित 10 वर्षांनी तुमचा पगार 50,000 होईल, म्हणजे महिन्याला तुम्ही 50,000 कमवाल. आता तुम्ही म्हणाल फक्त 50,000 का? कारण दरवर्षी इन्क्रीमेंट 10% आपण पकडतोय, कधी कधी इन्क्रीमेंट होत पण नाही. जरी समजा 100% गेन झाला तरी तुमचा पगार डबल होईल 10 वर्षामध्ये, 5 वर्षात पण होईल किंवा 7 वर्षात पण होईल, डिपेंड ऑन युअर स्किल अँड युअर स्ट्रॅटेजीज अँड युअर जॉब प्रोफाईल. या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असणार आहे त्या गोष्टी. आता मजेदार गोष्ट ही आहे की जर मी महिन्याला 1 लाख रुपये जरी काढले ना, तरी या माझ्या 1.5 कोटीला काहीही फरक पडणार नाही. इझिली मी माझी लाईफ पुढे जाऊन सर्व्हाइव्ह करू शकतोय. आता तुम्ही म्हणाल सर हे तर इंटरेस्टिंग आहे खूप. बिलकुल इंटरेस्टिंग आहे, पण मजेदार फॅक्ट अजून मला काही तुम्हाला सांगायचे आहेत. जर 1 लाख रुपये मी काढेन तर मला काहीच करायची गरज नाही. आता 25,000चे 50,000 कमवाल, पण हे 50,000 कमवताना जिथं तुम्ही जॉबला जाता, येण्या जाण्याचा खर्च असतो, आवरण्याचा खर्च असतो, बाकी एक्सपेन्स असतात, ट्रॅव्हलिंग करत असताना काही खाणं पिणं आपलं होतं, बाकी वायफळ खर्च होतात. पण ज्यावेळी एसडब्ल्यूपी लावता त्यावेळी तुमचे एक्सपेन्स अननेसेसरी झिरो असतात. अननेसेसरी किंवा एक्सपेन्स रिक्वायर्ड फॉर इन्कम असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काय, मला जॉब करायचा आहे, तर जॉब करताना मला 2 व्हीलर पाहिजे, मग 2 व्हीलर नवीन मी परचेस केली, त्यासाठी डाऊन पेमेंट दिलं, त्याला EMI लावला, त्यामध्ये पेट्रोल टाकलं, परत अधूनमधून काय तर खायला सुरुवात केली, कॅन्टीनमध्ये खायला सुरुवात केली, डबा मिळत नाहीये, जेवायला बाहेर गेलो, मित्र खूप जास्त जमले, पार्टीला बाहेर गेलो, संध्याकाळी बोलवलं, एखाद्याचा वाढदिवस करायचा आहे, परत मी खर्च केला, अनेक खर्च असतात. यासाठी तो इन्कम करावा, म्हणजेच मंथली सॅलरी यावी म्हणून तुम्ही खर्च करताय, तो तर बंदच झाला. परिणामी 1 लाख रुपये डायरेक्ट माझ्या अकाउंटवर येत आहेत. इझिली हवं तसं याला तुम्ही एन्जॉय करू शकता. भले मी जॉब सोडला, सगळं बंद केलं, असं कोणी शक्यतो जास्त लोक करत नाहीत. जॉब सोडून घरी बसणार, काय करणार आहे? मला जर कोणी म्हणालं सर मी तुम्हाला 2 कोटी देतो, किंवा आत्ताचं माझं एक्झाम्पल घ्या, जर मी आत्ता ठरवलं की सगळं काही बंद करायचं, ना युट्यूबवर यायचं, ना ट्रेडिंग करायचं, ना इन्व्हेस्टिंग करायचं, काही करायचं नाही, अंथरुणातून उठायचं, खायचं प्यायचं, निवांत झोपायचं, कुठे फिरून यायचं, फक्त पैसे खर्च करायचे, बाकी काहीच करायचं नाही, इझिली मी माझी लाईफ, माझ्या 7 पिढ्या मेंटेन करतील, एवढं मी माझ्यासाठी करून ठेवलंय. आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. बरेच लोक आपली वेल्थ लपवतात, मी कुठल्याही प्रकारे लपवत नाही. मी बिंदास्त सांगतोय की सर मी माझी व्यवस्था करून ठेवली, सो ते तुम्ही पण करून ठेवायला पाहिजे. सो या केसमध्ये जर तुम्ही बघितलात ना, तर 1 लाख रुपये इझिली मला मिळतील. बरेच लोक म्हणतील नाही मी जॉब करणार आहे, माझा तोही इन्कम चालू राहील, हा सुद्धा इन्कम चालू राहील, मी अजून लाईफ बेटर बनवत जाईल. ऑप्शन भरपूर सारे आहेत. आता जर तुम्ही म्हणालात मला फक्त 25,000च पाहिजेत महिन्याला, बस बाकी काही नकोय, मला 1.5 कोटी वगैरे गुंतवणूक करायची नाहीये, मला छोटीशी अमाऊंट गुंतवणूक करायची आहे, पण माझे 25,000 जरी मला मिळत राहिले तरी ठीक आहे. मग याचा अर्थ जर तुम्हाला महिन्याला 25,000 विड्रॉ करायचे असतील म्युच्युअल फंडमधनं, आणि ही जी विड्रॉल आहे ना ही कितीही असू शकते सर, तुम्ही कितीही मोठी छोटी काहीही लावू शकता. आता इंटरेस्टिंग फॅक्ट यामध्ये हा आहे की मी जी विड्रॉल लावली 1 लाख रुपये किंवा खाली जर तुम्ही म्हटलं तर ही 25,000 मला विड्रॉ करायची आहे, तर याच्यापेक्षा कितीतरी जास्त करू शकता. पण मी मुद्दाम हा आकडा कमी ठेवलाय, कारण याच्या मागे हे आहे की मला 1 लाख पण मिळाले पाहिजेत आणि 15 लाख पण वाढत गेले पाहिजेत. म्हणजे 16 लाख, 17 लाख, 18 लाख, 20 लाख, 50 लाख वगैरे ही अमाऊंट होत जाणार. आणि ही अमाऊंट जेवढी माझी वाढत जाणार तेवढी मी परत माझी विड्रॉल पण वाढत जाणार, कारण महागाई वाढेल. तसं 1 लाखाच्या ऐवजी पुढच्या वर्षी जो तुमचा खर्च होणार तो कदाचित 1,06,000, 10,000 असणार, कारण महागाई 5, 6, 7% वाढत जाते. म्हणजेच तुमची विड्रॉल करण्याची क्षमता पण वाढत जायला पाहिजे. आणि ती कधी वाढत जाणार, जेव्हा तुम्ही गुंतवलेली अमाऊंट वाढत जाणार तेव्हा. इथपर्यंत तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या. आता मला तुम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. जर तुमची भूकच कमी असेल, तुम्ही म्हणाल बघा मी आता 25 कमवतोय ना, मला 25च हवेत, जास्त नको, डोक्याला जास्त टेन्शन घ्यायचं नाहीये, जास्त गुंतवणूक करायची नाहीये, काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही 36 लाख रुपये जरी तुमच्याकडे असतील तरी सुद्धा तुम्ही इझिली 25,000 कमवू शकता. इन अन ॲव्हरेज मला एवढंच सांगायचं आहे की अप्रॉक्सिमेटली तुम्ही 8 ते 9% वगैरे विड्रॉल लावा. ऍक्च्युअली जे तुम्हाला रिटर्न मिळतात म्युच्युअल फंडमधनं ते 15%, 20%, 25%, 30%, त्याच्यापेक्षा जास्त गेलेल्या वर्षात काही लोकांना मिळाले. सब्जेक्टेड टू मार्केट रिस्क असतं, पण रिटर्न इंटरेस्टिंग मिळतात. 15% इन अन ॲव्हरेज तर कुठेच गेलेले नाहीत असं वाटतं मला. लॉंग टर्ममध्ये कुठल्या प्रकारे गॅरंटी नसते, पण ऑब्व्हियसली चांगले रिटर्न हे मिळतात. लाखो कस्टमर आहेत आमचे, कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला की तुम्हाला रिटर्न्स किती मिळालेले आहेत. आता ही अमाऊंट सांगताना पण लोक कचवतात, कोणीही काढून घेणार नाहीये. अमाऊंट नका सांगू, पर्सेंटेज ऑफ गेन तुम्ही म्युच्युअल फंडमधनं, स्टॉकमधनं किती कमवलाय हे सांगू शकता. सो या केसमध्ये मला 36 लाख
आणि 1.5 कोटी या 2 कॅटेगरीची लोक आहेत. तुम्ही कुठले आहात हे तुम्ही सांगा. तुम्हाला 1.5 कोटी करायचे आहेत की 36 लाख करायचे आहेत? आता यासाठी काय करावं लागेल? समजा मला गुंतवणूक सुरू करायची आहे. 50,000 तर मी इन्व्हेस्ट करू शकत नाही. कमाई किती आहे? 25,000. समजा मी 10,000 इन्व्हेस्ट करतोय, काही हरकत नाही आहे. एक 15%, 17%, 20% गेन मिळाला. आता इथं आपण पकडूया ॲव्हरेज 17% रिटर्न, कारण गेल्या काही महिन्यात 9 महिन्यातच निफ्टी 25% वाढल्या. मग ह्याचा अर्थ आपल्या म्युच्युअल फंड स्कीम 30%, 35%, 32%, 25% एवढा गेन दिले. तुम्हाला मदत हवी आहे का? या नंबरला कॉल करा. माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपर करून गुंतवणूक कशी, कुठे, किती, कधी करायची हे सगळं तुम्हाला आम्ही गाईड करू. या नंबरला कॉल करून सविस्तर माहिती घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये फॉर्म आहे, तो फॉर्म भरा. ऑटोमॅटिकली तुम्हाला कॉल येईल, कारण काही लोक रात्री कॉल करतात, तुम्हाला रिप्लाय येणं पॉसिबल होणार नाही, कनेक्ट होणार नाही. एखादा कॉल मिस होऊ शकतो. जर तुमचा कॉल रिसिव्ह झाला नाही, उचलला गेला नाही, तर तो फॉर्म भरून ठेवा. ऑटोमॅटिकली आम्ही तुम्हाला कॉल बॅक करणार आहोत. सो 10,000 मी जर इन्व्हेस्ट करतोय, माझी अपेक्षा काय आहे की 36 लाख बनवणे, जे की 10 वर्षाच्या आसपास तुमचे 10-11 वर्षात होऊन जातात. मग हे आकडे बदलू शकतात. समजा आपण थोडंसं अजून ॲग्रेसिव्ह गेलो आणि तुम्हाला रिटर्न मिळाले 20%, तर 10 वर्षात तुमचे 38 लाख होतात, जे मगाशी 30 लाख होत होते. आता जर हे रिटर्न मी 17 आहेत तसे केले आणि मी अपेक्षा ठेवली 1.5 कोटीची, तर अप्रॉक्सिमेटली इथं 18 वर्षांमध्ये माझं हे टार्गेट पूर्ण होतं. बऱ्याच लोकांचं एक सिंपल ट्रॅडिशनल पद्धतीनं चालत आलेला प्लॅन असतो की 22व्या 25व्या वर्षी जॉब आणि 60व्या वर्षी रिटायरमेंट. आपण इथं 18 वर्षातच ही गेम कंप्लीट करतोय. म्हणजे काय, जरी मला इथून पुढे 15 वर्ष 18 वर्षांची पण गरज तशी लागणार नाहीये, मी हायर साईडला पकडतोय. जर समजा हे रिटर्न माझे फक्त थोडेसे वाढले, 20% झाले, 18 वर्षांची मला बिलकुल गरज पडणार नाही. जवळपास 16 वर्षातच माझं टार्गेट पूर्ण होत आहे. जर समजा याचे रिटर्न अजून 2% वाढले, अति जास्त मी वाढवत नाही, जर मी याला 22 केलं ना, तर रिटर्न बघा 18 वर्षात जिथं मला 1.5 कोटी मिळत होते, तिथं ऑलमोस्ट 2.25 कोटी झाले. 1 आणि 1% सुद्धा मोठा फरक पडत असतो. पण आपण पकडून चालू, चला 20 वर्ष लागणार आहेत. मग मी 25व्या वर्षी सुरुवात केली, 35 आणि 45, म्हणजे 20 वर्षात 45व्या वर्षी आपण रिटायरमेंट साहेब घेऊ शकतो. तुम्ही म्हणाल मला तर आता लेट झालं साहेब, माझं वयच 45 आहे. घाबरू नका, काहीही प्रॉब्लेम नाहीये. मी काय करणार, इथं फक्त रिटर्न परत मी चेंज करतोय, 17-18% आपल्याला जे पाहिजे तेवढेच ठेवूया. मी म्हणेन तुमची सॅलरी पण वाढली असेल ना, कारण तुम्ही आता एवढी वर्ष जॉब करताय, याचा अर्थ अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, पैसा येतोय. येत नसेल तर तुम्ही कुठेतरी चुकताय. वय वाढून सुद्धा जर तुमचा इन्कम वाढत नसेल, तुम्ही 10-12 हजारवरच काम करत असाल, तर कुठेतरी तुम्ही चुकताय. कारण 45 वय झालं आणि अजूनही तुमचा इन्कम कमी आहे, याचा अर्थ थोडंसं त्याला स्ट्रेच करावं लागेल. मग घरातल्या मल्टिपल लोकांनी हात बाटणं असेल, म्हणजेच एकमेकांना मदत करणं असेल, किंवा तुम्ही म्हणू शकता एखादा छोटासा व्यवसाय त्याच्याबरोबर चालवणं असेल, असं करून आपण आपला इन्कम वाढवणं गरजेचं आहे. समजा तुम्ही 25,000 इन्व्हेस्ट करताय, तर जो तुमचा गोल आहे तो लगेच येणाऱ्या 10 वर्षांमध्ये पूर्ण होतोय. 55व्या वर्षी तुम्ही रिकामे, निवांत तुम्ही एवढी अमाऊंट गेन करू शकता. कदाचित काही लोक म्हणतील सर बघा, मी महिन्याला 1 लाख रुपये माझ्या घरातले सगळे मिळून आम्ही कमवतोय. साहेब तुम्हाला 6 कोटी रुपयांची गरज आहे. एक नंबर लाईफ जगू शकता. आत्ता जी लाईफ तुम्ही जगताय त्याच्यापेक्षा 3 ते 4 पटीनं लाईफस्टाईल अजून बेटर बनवू शकता, जर तुम्ही SWP लावून जगत असाल तर. आणि जर तेवढं तुम्हाला नको असेल, तरी 1.5 कोटी जरी लावले तरी तुम्ही 1 लाखाची SWP लावू शकता, विड्रॉल लावू शकता. म्हणजे जरी तुम्ही 1 लाख कमवत असाल, विचार करा ना, मी जरासं स्ट्रेच केलं, 50-60 हजार इन्व्हेस्ट केले, इझिली 1 लाखातले 50 हजारावर माझं घर चालू शकतं. उरलेले 50 हजार मी इन्व्हेस्ट करू शकतो. बिनधास्त मी मोठी अमाऊंट इथं बनवू शकतो. बघा, मी इथं फक्त आकडा चेंज करतोय, 50 हजार. तुमच्या मनात अजून काही शंका आहेत मला माहिती आहे. इथून मी बघून तुम्हाला ओळखतोय तुमच्या मनात काय चाललंय. त्या सगळ्या प्रश्नांची मी उत्तर देणार, कारण हजारो लाखो लोकांना मी भेटलोय आणि माझंही तितकंच माझ्या प्रत्येक क्लायंटवर प्रेम आहे, माझ्या प्रत्येक कस्टमरवर माझं प्रेम आहे. कारण तो पैसा तुमचा नाही साहेब, माझा आहे. हा विचार करून मी तुम्हाला सजेशन देत असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे रेशमीच्या माध्यमातून एकही चुकीचं सजेशन जात नाही. माझे बरेच मोठमोठे क्लायंट, कालच आमचं डिस्कशन चालू होतं, बरेच सगळे क्लायंट आले होते लांबून लांबून, आणि एकाच दिवसामध्ये 6 ते 7 लोकांना मी भेटलो. सगळ्यांचं सेम होतं, कोणी 5 कोटी कमवत आहे, कोणी 10 कोटी कमवत आहे. आणि प्रॉब्लेम हा झाला ना, अक्षरशः लोक रिटायरमेंटला आलेत, 60-65च्या आसपास आलेत, आणि तरी सुद्धा धावत आहेत. त्यांची फॅमिली माझ्यासमोर असते, फॅमिली म्हणते की सर मला वेळच देत नाहीत. मी तेच विचारतोय, सर अजून किती धावणार आहात? नो डाऊट तुम्ही बिझनेस करताय. जर तुम्ही जॉब करत असता आजपर्यंत तुम्हाला रिटायर होऊन घरी बसावं लागलं असतं. पण तुमचा माइंडसेट काय, तर घोडा कधी बसत नाही, कायम धावतो. मग दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही व्यवस्थित ते मेंटेन ठेवायला पाहिजे. तुमची पर्सनल लाईफ, दुसरी गोष्ट प्रोफेशनल लाईफ. आधी तुम्ही 18 तास काम करताय. आज ॲज अ संकेत आवटे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझं हेच चालू असतं.
पण दोनही माझ्या लाईफ कशा बॅलन्स होतील, एका दुसरा तास मी फॅमिलीसोबत क्वालिटी कसा स्पेंड करू शकेन याच्यावर माझा विचार असतो. आणि ऑब्विसली अनेक 5 ते 6 वर्ष माझा प्लॅन आहे. माझा हाच बिझनेसचा प्लॅन खूप मोठा होईल, पण माझी काम करण्याची पद्धत ही हळूहळू हळूहळू हळू ड्युरेशन जे आहे काम करण्याचं ते मी कमी करत आणेन. 18 तासावरनं 17, 16, 15, 14, 10, 9, 8, 7 करत मी हळूहळू हार्डली 3-4 तास जरी दिले तरी माझा बिझनेस चांगला ग्रो होत राहील. एक चांगली कमिटी असेल, चांगली टीम असेल, मोठ्या लेवलला लोक असतील, त्यांना सॅलरी चांगली असतील, ते मॅनेज करतील. मला अति जास्त हेडेक करून घेण्याची गरज नसेल. अशा प्रकारचं प्लॅनिंग तुम्ही पुढे करत जायला पाहिजे. अदरवाईज बरेच इंडस्ट्रियलिस्ट असे आहेत ज्यांना मी असे सजेशन्स दिले की यातून आउटपुट किती येतं. बरेच लोक चुकतात कुठे, त्यांना ROIच माहिती नसतो. गुंतवणूक केली, 1 कोटी रुपये सर मी या बिझनेसमध्ये लावतो, सर किती मिळणार आहेत? इझिली वर्षाला 5 लाख मिळणार आहेत मला यातून प्रॉफिट. अहो 1 कोटीला 5 लाख मिळतात याचा अर्थ साहेब तुम्हाला 5% रिटर्न मिळतात. FD जरी केलात ना तरी सुद्धा 8%, 8 लाख रुपये मिळतील. म्हणजेच बिझनेस तुम्ही जो करणार आहात त्याचा पण तुम्ही व्यवस्थित विचार करायला पाहिजे ना. प्रॉब्लेम काय येतो की पैसा आहे म्हणून मी लावला, ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट याचा विचार करायला पाहिजे. तुम्ही राबणार, मेहनत करणार, माणसं लावणार, टेन्शन घेणार, बिझनेसवर फोकस करणार आणि करून सगळं काय मिळणार? 5 लाख रुपये. FD करा ना. जर तुम्ही म्युच्युअलला टाकले, स्टॉकला टाकले, जर 15% गेन झाला तर 15 लाख मिळणार आहेत. स्टॉकमध्ये टाकले 20 लाख, 25 लाख, 30 लाख, ॲज पर युअर रिटर्न्स तुम्हाला ते रिटर्न्स मिळणार आहेत. आणि टेन्शन फ्री हो, क्लिअर व्हाईटमध्ये. ब्लॅकचं टेन्शन नाही, 2 नंबरचं टेन्शन नाही, टॅक्स लपवा, चोरी करा, भानगडीच नाही. कुणालाही धोका द्यायची गरज नाही आणि एकदम निवांत लाईफ. खूप मोठमोठे बिझनेसमॅन आम्ही मॅनेज करतोय. आता मी नावं कुणाचीही घेणार नाही. हळूहळू जसं आम्ही आता ऑफिस आमचं बनत आलंय तिथं बऱ्या प्रमाणात आम्ही काही इनोव्हेटिव्ह गोष्टी करणार आहोत. माझ्या प्रत्येक क्लायंट बरोबर ज्यांची इच्छा आहे की लोकांना पण त्यांनी थोडंसं द्यावं. बरेच लोक मला नेहमी म्हणतात की सर आम्ही तुमचे आभारी आहोत, असं आहे तसं आहे, तुम्ही आमची खूप मदत केली वगैरे वगैरे. पण आता मी सगळ्यांना रिक्वेस्ट करणार आहे, आता हीच मदत मी जी तुम्हाला केली ना आता तुम्ही लोकांसाठी करायचं आहे. तुम्ही लोकांना पुढे येऊन सांगा की तुम्ही तुमची वेल्थ कशी जनरेट केली. ऑब्व्हियसली मी मदत केली आहे, पण खरे एफर्ट्स शेवटी तुम्हीच घेतले, डिसिजन तुमचा घेतला. आता ते सुद्धा इंटरव्ह्यू देतील किंवा माझ्याबरोबर बोलता बोलता कॅज्युअली गप्पा मारून आम्ही त्या व्हिडिओ अपलोड करू. त्या जर तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज कमेंट करा इन्व्हेस्टर. जर तुम्ही 5,000 कमेंट केल्या ना मी ती सिरीज बनवायला सुरुवात करेन आणि आमचे जे जे मोठे मोठे इन्व्हेस्टर आहेत किंवा लहान लेवलपासून मोठे झालेत मी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज तुमच्या समोर घेऊन येईन. येऊयात मूळ मुद्द्यावर. समजा मी 50,000 गुंतवणूक करतो, 1 लाख रुपये माझा इन्कम होता. हा इन्कम खाली येत येत 10व्या वर्षी मी 1,68,000 रुपये माझे जमलेले आहेत. मला गरज कितीची होती? 1,44,000ची. म्हणजेच इथं ऑलमोस्ट मी 9-10 वर्षात माझं टार्गेट पूर्ण केलेलं आहे. मी निवांत माझा जो इन्कम चालू आहे लाख रुपयाची विड्रॉल लावू शकतो. मला अजून थोडंसं स्ट्रेच करायचं आहे. बघा मजेदार गोष्ट बघा, पहिले 1 कोटी बनायला 8 वर्ष लागली. मग 2 कोटी व्हायला किती वेळ लागायला पाहिजे? 16 वर्ष लागायला पाहिजे. पण तसं झालंय का? नाही. 8 वर्षापासून 11व्या वर्षापर्यंतच 9, 10, 11 3च वर्षामध्ये वरचे 1 कोटी बनले. आता 2 कोटीचे 3 कोटी व्हायला 3 वर्ष लागणार आहेत का? बिलकुल नाही. फक्त 2च वर्षात 3 कोटी झाले. आता 3 ते 6 व्हायला जास्त वेळ लागणार आहे का? किंवा 3 ते 4 व्हायला जास्त वेळ लागणार आहे का? तर बिलकुल नाही. 1.5 वर्ष, मग तिथून पुढे वर्ष कमी कमी लागत जातात. जेव्हा तुमचा कॉर्पस मोठा होतो ना तेव्हा तो समुद्र होतो साहेब. समुद्रातनं 1, 2, 4 बादल्या काढल्या, टँकर भरून जरी उपसायला चालू केलं फरक पडत नाही. विचार करा ना, अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला रोज लाख लाख रुपये उडवतात. काय घंटा फरक पडणार आहे? एका कंपनीचं व्हॅल्युएशन 20 लाख कोटी, 30 लाख कोटी, एवढ्या मोठ्या कंपन्या त्यांच्या झाल्यात. पण मी तुम्हाला म्हणणार नाही की 20 लाख कोटीचं स्वप्न बघा. बघाल तर एक नंबर गोष्ट आहे, तुम्ही ग्रो व्हावं हीच माझी इच्छा आहे. तुमची जेवढी वेल्थ वाढेल, तुम्ही जेवढे मोठे व्हाल, मला आनंद होईल की आमचा एक व्ह्युअर, आमचा एक मराठी माणूस एवढ्या लेवलला पोहोचला. आणि कधीही कुठलाही मराठी माणूस मोठा झालेला बघून मला कधीही दुःख होत नाही. मला प्रचंड आनंद होतो की माझा मराठी माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रो होतोय. सो आता प्रश्न निर्माण होईल की सर मी वेल्थ तर बनवली 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटी, तसं मी तुम्हाला सांगितलं वेल्थ तर बनली ना, मी त्याच्याबरोबर कसंही खेळू शकतो. आता विचार करा, इथं मी 10 कोटी बनवले, गुंतवणूक किती करताय? 50,000. आता तुम्हाला काय वाटेल की सर 50,000 मोठी अमाऊंट आहे, काही प्रॉब्लेम नाही. सुरुवातीला काय करा? 40,000 करा, नंतर 50 करा, नंतर 60 करा, नंतर 70 करा, असं हळूहळू वाढवत जा. कारण तुमचा इन्कम पण तसाच वाढत जाणार आहे, त्यामुळं अमाऊंट पण वाढत जाईल. पण आता जर तुम्ही स्ट्रेच जेवढं कराल ना स्वतःला तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण तुमची पूर्ण लाईफ चांगली बनेल. कारण आत्ता राजा बनून जगलात की पुढचं भविष्य अवघड आहे. सो 7-8 वर्ष थोडंसं स्ट्रगल करायचं आहे. थोडंसं म्हटलं मी, एकदम म्हणजे उपाशी राहून गुंतवणूक बिलकुल करायची गरज नाही. पण जसं एक 5-7 वर्षानंतर वेल्थ बनायला लागेल, आता इथे किती बनले? समजा 9 वर्षानंतर 1 कोटी बनले किंवा 84 लाख बनले, बिंदास्त 1-2 लाख रुपये काढा, छान ट्रिप करून या, फिरून या, पैशाला एन्जॉय करा. परत पैसे वाढतच चालले, 2 कोटी झाले. त्यावेळी मी 2 लाखाची ट्रिप केलेली, यावेळी मिनिमम 5 लाख रुपये खर्च करा. अजून मी पुढे आलो आहोत, 4 कोटी झाले.
बिंदास्त 10 लाख काढा, एन्जॉय करा. महिन्याला मोठ्या मोठ्या अमाऊंट विड्रॉ करा, त्याच्यासोबत तुम्ही चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता. आणि एक रिक्वेस्ट असेल, इफ पॉसिबल डोनेशन करा. ज्याला खरंच गरज आहे त्याची मदत केलीच पाहिजे. हां, नो डाऊट चोरांची मदत करायची काही गरज नाही आहे, पण चांगल्या मुलांना शिक्षणासाठी जर तुम्हाला काही डोनेट करावं वाटलं तर करा. गरीब मुलांसाठी, वृद्ध श्रमात जाऊन तुम्ही वृद्धांसाठी काही करू शकत असाल तर ते करू शकता. समाजासाठी जर तुम्ही 4 गोष्टी देऊ शकलात, मी म्हणणार नाही भले तुमच्याकडे आता 5 कोटी आहेत, 5,000 खर्च करा, बास आहे, पण करा. तिथूनच तुमची हळूहळू सुरुवात होईल. राईट. सो अशा प्रकारे मल्टिपल गोल आपल्याला सेट करायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. आता मजेदार प्रश्न येतो की सर विड्रॉल तर करायला सांगताय, पण जर मी 5 लाख विड्रॉल केले टॅक्स किती लागणार, पैसे सगळेच जातील की. आता विचार काय करणार तुम्ही, समजा मी आपले 10 लाख विड्रॉ केले तर 10 लाखावर 12.5% टॅक्स म्हणजे जवळपास 1,20,25,000 माझे जाणार आहेत, म्हणजे 1.25 लाख रुपये माझे गायब. डोंट वरी, त्याचंही कॅल्क्युलेशन सांगतोय, तेवढा टॅक्स लागत नाही. आत्ताच्या हिशोबाने समजूयात आपण कोणीतरी 1 कोटी रुपये गुंतवलेत. आता त्यांचे 1 कोटी आहेत, ते वाढत गेलेत. आता तुम्हाला 1 कोटी पचणार नाही, छोटी अमाऊंट घेऊ. 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, त्याचे झाले 7.5 लाख रुपये. आता त्यांना पैसे काढायचे आहेत. आता समजा यांना 7.5 लाख सगळेच काढून टाकायचे आहेत. मी याला कलर करतो. 7.5 लाख रुपये जर हे काढणार असतील तर टोटल 2,500 क्वांटिटी आहेत, त्या 2,500 क्वांटिटी आहे सगळ्याच काढून टाकणार आहेत. मी इथं चेंज केलं. किती रुपये प्रॉफिट आहे, तर पहिला NAV होती. म्हणजे बघा म्युच्युअल फंड जेव्हा तुम्ही बाय करता तेव्हा त्याची एक व्हॅल्यू असते, नेट ॲसेट व्हॅल्यू. तुम्ही तो फंड बाय करता 100 रुपयाला, 100 रुपयाचा पुढे जाऊन 150, 200, 300, 400 होतो आणि त्याची व्हॅल्यू वाढत जाते. जेव्हा तुम्ही ते सेल करता तेव्हा प्रॉफिट नाही जात, तर सुरुवातीला बाय केलेल्या काही NAV सेल होतात. असं करत जरा 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 तुमच्या NAV निघत जातात. आपण एक्झाम्पल पकडतोय ते सगळंच काढतायत. म्हणजे 200 रुपयाची वस्तू 300 झाली आणि तुम्ही ती विकली. 100 रुपये तुमचं नेट प्रॉफिट आहे, याला सुद्धा मी मार्क करतो. सो गेन किती झाला, 2.5 लाख रुपये तुम्ही मिळवले. पण यावर टॅक्स किती लागेल साहेब, 2.5 लाखावर लागणार आहे 31,000 रुपये टॅक्स. पण आता मजेदार गोष्ट सांगतो, यातले 1.25 लाख रुपये ऑलरेडी वजा होणार आहेत. 1.25 लाखावर टॅक्स लागत नाही. उरली किती अमाऊंट, जर यातून मी 1.25 लाख रुपये वजा केले तर 1,25,000 परत उरणार आहेत. 1.25 लाख 2.5 लाख होणार आहेत. त्यामुळे मला लागणारा टॅक्स असेल फक्त 15,000 रुपये. पण अजून मजेदार गोष्ट, मी थोडंसं कंट्रोल झेड करतो. इथं बघा 2.5 लाख रुपये गेन होता. आता मला टॅक्स लागेल इथं 0. आता म्हणाला अरे बापरे हे कसं झालं, कारण तुमचा इन्कमच जर त्यावेळी बंद असेल किंवा जर तुमचा इन्कम 7 लाखाच्या वर नसेल तर तुम्हाला 5 लाखाच्या वर वगैरे जात नसाल तर टॅक्स लागणार नाही. आता अजून इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो. तुम्ही म्हणाल सर पुढे जाऊन तर अमाऊंट माझी मोठी होणार आहे, त्यावेळी मी विड्रॉल पण मोठी करणार, पण साहेब टॅक्स स्लॅब पण वाढत जाणार ना. आधी फक्त 2.5-3 लाखावरच तुम्हाला सवलत मिळायची, परत तो टॅक्स गेला 5 लाखापर्यंत सवलत मिळायला लागली. आता 7-8 लाख रुपयापर्यंत टॅक्स आपण 0 करू शकतो. बरीच त्याला मागं गोष्टी आहेत, टॅक्स कसा वाचवायचा. याच्यावर टॅक्सवर मी डिटेल व्हिडिओ पण बनवलाय मराठी संकेतवर, त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तो पण व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. सो या सगळ्यावरून एक चित्र मला क्लिअर होत आहे की मी टॅक्सही खूप चांगल्या प्रकारे वाचवू शकतो. आणि हार्डली साहेब 12.5% टॅक्स आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. जनरली जर तुम्ही टॅक्स बघितला, नोकरी करत असाल, लाख रुपये इन्कम आहे तर 30% टॅक्स असेल. 30,000 रुपये जाग्यावर गायब होतात. खूप हेवी टॅक्सेस लागतात. FD केली असेल तुम्ही 30%च्या ब्रॅकेटमध्ये येत आहे, त्याला सुद्धा 30% लागेल. पण इथं फक्त 12.5% टॅक्स आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये फायदेशीर आहेत. फक्त फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही व्यवस्थित करा. म्युच्युअल फंडमध्ये काही पैसे टाका, स्टॉकमध्ये टाका. तुम्हाला जी आमची मदत हवी आहे या नंबरवर कॉल करा, सविस्तर माहिती घ्या आणि गुंतवणूक करायला सुरुवात करा. हा व्हिडिओ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची, कारण अशी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला पाहिजे आणि प्रत्येक माझा मराठी माणूस फायनान्शियली इंडिपेंडंट असायला पाहिजे. त्याच्या डोक्यामध्ये टेन्शन पैशाचं कधीच असायला नको, हा आमचा एक पहिला आणि प्रामाणिक उद्देश आहे. तुम्हाला याला सपोर्ट करायचा असेल तर मॅक्सिमम ग्रुपमध्ये, फेसबुक पेजेसमध्ये वगैरे जिथं तुम्हाला शेअर करता येतील तिकडे हे शेअर करू शकता. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.